दंश न्यूज, दलित पीड़ित व शोषित जनतेचा खनखनीत आवाज। वीडियो में पेश किए गए विचार इसमें शामिल लोगों की निजी राय है। हमारा चैनल इन विचारों का खंडन या समर्थन नहीं करता है, इसके लिए हमारा चॅनल जिम्मेदार नाही है। नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे पुन्हा एकदा अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे। नवीन कोराडी येथे 1988-89ला पुनर्वसनामध्ये रेवाराम रंगारी यांना मिळालेल्या प्लॉटवर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अवैध कब्जा केल्याचे प्रकरण चांगलेच रंगलेले आहे। याआधी मृतक रेवाराम रंगारी यांच्या मुलानेही बावनकुळे यांच्यावर गंभीर आरोप केले होते, परंतु बावनकुळे यांनी त्यावर कोणतेही स्पष्टीकरण न देता त्याला 15 कोटी रुपयांची मानहानीची नोटीस पाठवली होती। त्यानंतर परत 8 महिन्यानंतर रेवाराम रंगारी यांच्या 6 मुलींनी कोराडीमध्ये पत्रपरिषद घेत महसूल मंत्री बावनकुळे यांच्यावर आरोप केला की त्यांच्या वडिलांना पुनर्वसनामध्ये मिळालेल्या प्लॉटवर बावनकुळेंनी अवैधरित्या कब्जा करीत बंगला बांधला आहे। जर आम्हाला आमचा प्लॉट मिळाला नाही तर आम्ही महसूल मंत्री बावनकुळे यांच्या बंगल्याच्या समोर उपोषणाला बसू व त्यांना कोर्टातून कायदेशीर नोटीस पाठवू। आमचा प्लॉट आम्हाला मिळालाच पाहिजे अशी मागणी आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये मृतक रेवाराम रंगारी यांच्या मुली शीलाबाई भिमटे, पुष्पा चव्हाण व इतर 4 बहिणी यांनी केला। रेवाराम रंगारीच्या या मुलीच्या आरोपानंतर आम्ही महसूल मंत्री बावनकुळे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया पाठवलेली नाही। त्यामुळे चंद्रशेखर बावनकुळे यांनी खरोखरच मृतक रेवाराम रंगारी यांच्या प्लॉटवर कब्जा केला होता की रेवाराम रंगारी यांना त्यांचा तो प्लॉट पुनर्वसनामध्ये मिळालेला तो बावनकुळेंना विकला होता, त्याची खरोखरच रजिस्ट्री झाली होती की नाही यावर अद्याप खुलासा होणे बाकी आहे। महाजेनकोच्या पुनर्वसनामध्ये मिळालेल्या प्लॉटला विकता येत नव्हते। 1988ला जर रेवाराम रंगारी यांना पुनर्वसनामध्ये प्लॉट मिळाला असेल आणि 1988-89 च्या आसपास महसूल मंत्री बावनकुळे यांच्या आई प्रभावती बावनकुळे यांच्या नावाने जर रजिस्ट्री होत असेल तर ही रजिस्ट्री नेमकी खरी आहे की बोगस? महसूल खाते आणि तत्कालीन सरकारने काढलेल्या GR प्रमाणे पुनर्वसनातील प्लॉटची जर बेकायदेशीर अवैध रजिस्ट्री झाली असेल तर त्यांना जिम्मेदार कोण? यावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे रेवाराम रंगारींच्या वारस मुलामुलींना त्यांचा प्लॉट परत देऊन त्यांना न्याय देतात की परत त्यांना मानहानी केल्याची 100 कोटी रुपयांची कायदेशीर नोटीस पाठवतात? याकडे आता जनतेचे लक्ष लागले आहे। तुम्ही बावनकुळेंवरती आरोप केलेला आहे की त्यांनी तुमच्या वडिलांना जो मिळालेला भूखंड आहे तो बळकावलेला आहे। आता सध्या तुम्ही का आरोप करताय? आम्ही तेव्हा आमचे लग्न झाले होते, आम्हाला एवढं माहिती नव्हतं। मग अचानक माझे वडील वारल्यानंतर असे आम्हाला माहिती पडली की तुमचे ते प्लॉट आहे, तिथं त्यांनी आपला म्हणजे बंगला बांधलेला आहे। आम्हाला असं माहिती मिळाली। आमचे 5 बहिणीचे लग्न झाले होते, एक माझी बहीण कुवारी होती, तिला ते सगळं माहिती होतं। आता आम्हाला असं माहिती पडलं, त्यानंतर आम्ही हा मुद्दा उचलला आहे। तुमच्या वडिलांना कधी भूखंड मिळालेला होता तो आणि कशा संदर्भात तो मिळालेला होता? तो मिळाला होता की पारसमध्ये हे यांचे घर गेले, त्या याच्यामध्ये हे आमच्या वडिलांना मिळालं होतं। तुम्हाला कधी कळलं की तो भूखंड तुमच्या वडिलाला मिळालेला आहे? ते नंतर माझे वडील असताना आम्हाला काही माहिती नव्हतं की मिळालं आहे, किंवा आमचे लग्न झाले होते तर आम्हाला एवढं माहिती नव्हतं। मग आता असं माहिती झालं काही दिवसानंतर, आता माझी आई गेल्यानंतर की तुमचं आहे तर तुम्ही हे तुमचं बावनकुळे ना इथं बंगला बांधलेला आहे, म्हणून आम्ही आता हा मुद्दा उचललेला आहे। तुम्हाला जेव्हा हा भूखंड तुमच्या वडिलाला मिळाला हे असं माहीत झालं त्यावेळेस तुम्ही बावनकुळे यांच्याशी भेट केलेली होती का, किंवा या संदर्भात त्यांना कळवलं होतं का? हो, त्यांना कळवलं होतं, कारण की ते आमच्या घरी यायचे ना। आधी माझी बहीण कुवारी होती, तर माझी बहीण कुवारी असताना ते नेहमी 1 दिवसानंतर 2 दिवसानंतर माझ्या वडिलाला भेटायला यायचे। का म्हणजे काय कौटुंबिक नातं होतं की कशा संदर्भात? मैत्री होती का वडिलांची तुमच्या बावनकुळे साहेबांची? काही नव्हतं, नातं वगैरे काही नव्हतं त्यांच्यासोबत। आणि तेव्हा हे त्यांना मंत्रीपद सुद्धा नव्हतं। तुमच्यावर आरोप होत आहेत की ते मंत्री असताना आता तुम्ही आरोप करतायत? तर आरोप म्हणजे आता ते मंत्री झाले म्हणून ते आरोप करत आहेत आमच्यावर आम्ही मुद्दा उचलला तर ते पुन्हा तो मुद्दा आमच्यावर ते आरोप लावत आहे। तुम्ही त्यांना बावनकुळे साहेबांना बदनाम करीत आहेत असंही काही लोकांचं म्हणणं आहे। तर आम्ही बदनाम करत नाही, जे आमची प्रॉपर्टी आहे ते आम्हाला मिळाली पाहिजे, आम्ही कोणाला बदनाम करत नाही।
त्यांनीच तुमचा जो भाऊ आहे त्यांनी हा मुद्दा एका पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित केलेला होता. बावनकुळे साहेबांनी त्यांना 15 कोटींचा मानहानी दावाची नोटीस पाठवलेली आहे. तो ह्या मुद्दा आहे तो खोटा आहे. जो मुद्दा माझ्या भावावर उचलला आहे हा मुद्दा म्हणजे खोटा आहे. याच्यामध्ये काही खरं नाही आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की तुमच्या भावांनी बावनकुळे साहेबांची बदनामी केलेली आहे. बदनामी केली म्हणजे आमचं जे प्लॅट आहे आम्हाला मिळायला पाहिजे ना, म्हणून आम्ही हा मुद्दा उचलला आहे. आता बावनकुळे साहेब म्हणतात की तो भूखंड माझा आहे आणि ते तुमच्या वडिलांनी विकलाय त्यांना. आमच्या वडिलांनी विक्री नाही, रजिस्टरी नाही. जे पुराणे कागदपत्र माझ्या वडिलांच्यावर होते. आमची आई मरण पावली. माझ्या वडिलांकडे छोटीशी पेटी होती. त्या पेटीमध्ये सगळं आम्हाला कागदपत्र मिळाले. तो तुम्ही बोललात तुमचं लग्न व्हायचं होतं आणि बावनकुळे साहेब यायचे, तेव्हा काय नेमका काही संवाद वगैरे माहिती आहे का वडिलांशी झालेला बावनकुळे साहेबांचा? नेहमी यायचे ते दादा, नेहमी यायचे. तर आम्ही कसं नादान असल्यामुळे वडिलांशी तेवढं विचारच शकत नव्हतो. पण आता नेहमी नेहमी काय येतात बा. मग एकदा चर्चा झाली आणि वडिलांनी सांगितलं की बा असं असं आहे. मग ते खूप टेन्शनमध्ये राहायचे. आता तुम्ही बोललात की तो प्लॉट तुम्हाला पुनर्वसना अंतर्गत मिळालेला आहे. तर या संदर्भातले तुमच्याकडे दस्तावेज उपलब्ध आहेत का? हो आहेत ना, आहे, सगळं आहे आमच्याकडे पुरावा. आता नेमकी तुमची मागणी काय आहे? आता आमची मागणी पाहिजे की आम्हाला पाहिजे आमचं फ्लॅट. आमची मागणी हे आहे, आमची प्लॅट आम्हाला पाहिजे. तुम्हाला जर तुमचा भूखंड मिळाला नाही तर अशा वेळेस तुमचं पुढचं काय पाऊल राहणार आहे? आम्ही म्हणजे नाही मिळाला तर आम्ही कोर्टाची पायरी चढू ना. कोर्टाची पायरी चढून त्याच्यानंतर मग आम्ही तिथं ते आमचा प्लॉट आहे आमच्या वडिलांचा, तिथे आम्ही आंदोलन करून आम्ही तिथे उपासक बसू. 6 बहिणी आणि 2 भाऊ तिथे आंदोलन करणार. हो.